श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा चला, आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता आपण तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। आपण आता शेवया शाबू बनवूया। थोडं येऊन चाललंय आजकाल शाबू। सकाळी शाबूचे पापड, राजगिरीचे लाडू, गुळ, शेंगदाणे, चिप्स, बटाट्याचे जे काही आहे, चकल्या, कुरड्या, पापड सगळं खाणं झालेलं आहे। आता सकाळी ते झालं, चहा झालं, नंतर 10-11 वाजता ते झालं। आता 2-1 वाजता आपलं शाबू होणार आहे, कारण मुलांनी पण धरलेलं आहे यावर्षी उपवास, मग त्यांना भूक सहन होत नाही। ऍक्च्युली ना सकाळी केंद्रात गेले होते ना आरतीला, आज आषाढी एकादशी आहे म्हणून 8च्या आरतीला गेले होते, मग ते वर पण लावलं आणि खाली पण लावलं कुंकू। चला आता पटकन आपल्याला पाठ घ्यायचे केंद्रामध्ये, पाठेला पण जायचंय आपल्याला। 1 वाजताचं सांगितलेलं आहे पाठ। आता स्वामींची नवरात्र चालू होणार आहे म्हणून, आषाढ महिने म्हणून देवीचा पाठ, एकादशी आहे म्हणून भागवत, आणि त्यानंतर स्वामी चरित्र घेणार आहे। तर पटकन आपण शाबू बनवूया। आज रविवार आहे, सुट्टी आहे सगळ्यांना, ते खाऊन बसतील घरी, आपण जाऊ पाठ करायला। फुले चालती पंढरीची वाट, श्री स्वामी समर्थ। विष्णू सहस्रनाम, हे भागवत, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि हे नित्यसेवा सगळं घेऊन जाऊ आपण। जेवढं घेतलं तेवढे। केंद्रामध्ये गाणं वाजतंय, आता घेऊन जाऊ त्याच्या सोबत। एक कपडा आणून टाका रे याच्यामध्ये। पूजा कशी झाली बघा माझी आज। चला पटपट बा, मला साडी नेसायला लागल आता। सगळ्या महिला साडी नेसून आले। मी काय एकादशी धरत नाही, पण आता या एकादशी, आषाढी एकादशीपासून मी एकादशी उपवास करणार आहे। एकादशीचा उपवास हा खूप चांगला मानला जातो। एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची जर तुम्ही भक्ती आराधना करत आहे तर तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न मिटतात तसे, कारण भगवान विष्णूच आहे या पृथ्वीचे, या संसाराचे कर्ता आणि धर्ता। तर एकादशीचा हा उपवास खरंच खूप भाग्यशाली असतो, म्हणून मी काही एकादशी कधीच केली नाही। पण या वर्षापासून, आषाढी एकादशीपासून मग मी एकादशीची जे सेवा आहे, जे उपवास आहे ते करायला सुरुवात करणार आहे। तर मी एकादशी उपवास करणार होते, त्यामुळे म्हणलं की चला सगळ्यांनाच करायला लावू आपण। कोणती एकादशी नाही जमली तर आषाढी एकादशी तरी वर्षातून एकदा करायलाच हवा। गुड नाईट, झोपा। ताप आली आहे का मॅम? सर्दी ताप, झोपा पागन झोपा। ठीक हो जाएगी अगर आप सब्सक्राइब कर दोगे तो सब्सक्राइब प्लीज कर। और आपने सब्सक्राइब और झोप रे। लाइक नाही किया। पूर्ण घरामध्ये कपडे वाळत नाही। एवढं झालं की बनवते झोपताना बघा मस्त गरम। कल पावभाजी बना मम्मी, आताच बघ काय भाजी नाही, दूसरा कुछ भी मतलब बस पावभाजी बना। पाव के साथ भाजी नहीं चाहिए क्या? तूप हे तूप नाही ना, ते डब्यात आहे बघ तूप की आणा, मी घेते जा। बघ ते छोट्या डब्यात आहे बघ ते। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपने कोई पीना है वो बात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 त्यांना आता आंघोळ घालते तिने, घास तू पाणी. दिवसभर खूप सेवा झाल्या, पण आता ही जी नामावली आहे विष्णू सहस्त्रनाम, विष्णू नामावली, ते एक राहिलं होतं. तर मी तुळशीपत्र जे आहे ते आधीच तोडून ठेवले होते, त्या ते वाहणार आहे मी. आणि त्यानंतर ज्यांच्याकडे कमी आहे तेच तुळशीपत्र तुम्ही पुन्हा पुन्हा वापरून वाहू शकता, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे माझी जी एकादशी आहे ती साजरा झाली दिवसभर शाबुखान्यामध्ये सेवा करण्यामध्ये. आणि सुट्टी होती त्या दिवशी नेमकं. तर आता हे समर्थ बरं वाटत नाही त्याला, पण नेमकी थोडंसं पूजा करेल म्हणून मग त्याला उठवलं. पंचामृताने माऊलींना आंघोळ घातली, स्नान केला, अभिषेक केला. आणि त्यानंतर विष्णू नामावली 1000 नामावली करून आम्ही 1000 तुळशीपत्र समोरच्या हाताने मी देवाला अर्पण करायला लावलेलं आहे. तर अशा प्रकारे ही आषाढी एकादशी संपली आहे. यानंतर आपण लग्नाचे, जे माझ्या भावाचं लग्न झालं होतं त्याची ब्लॉग मी कंटिन्युअसली अपलोड करत राहणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब. विश्वेश्वराय नमः. ओम नारसिंह वपुषे नमः. ओम श्रीमते नमः. ओम केशवाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम सर्वाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम शिवाय नमः. ओम स्थावणे नमः. ओम भूतादये नमः. ओम निधये अवये. ओम भद्रे नमः. ओम श्रीप्रभवाय नमः. ओम प्रभवे नमः. ओम ईश्वराय नमः. ओम स्वयंभुवे नमः. ओम शंभवे नमः. ओम आदित्याय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम अमरप्रभवे नमः. ओम विष्णाय नमः. ओम लोहिताक्षाय नमः. ओम प्रतरणाय नमः. ओम प्रबुधाय नमः. ओम त्रिकुकुम्भदाम्ने नमः. ओम पवित्राय नमः. ओम मंगलाय परस्मै नमः. ओम ईशानाय नमः. ओम प्राणदाय नमः. ओम प्राणाय नमः. ओम ज्येष्ठ